कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेली 45 भाग आपण स्वामी समर्थांचे चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात, त्याबद्दल मी तुमची अत्यंत ऋणी आहे. आपणा सर्वांना या जर स्वामी समर्थांच्या कथा ऐकाव्यास आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भविष्यामध्ये याच्या इतर अनेक कथा आपणास ऐकण्यास मिळणार आहेत. भाग 46. अक्कलकोटात मन्याबा नावाचा एक वेडसर मुलगा होता. गावातील लोक त्याला खूप सतावत असत. मन्याबा फाटके तुटके कपडे व मळका चेहरा घेऊन गावभर फिरत असे. वेडा असला तरी तो श्री स्वामी समर्थ जिथे असतील तिथे जाऊन त्यांचे दर्शन घेत आणि तिथं रेंगाळत असत. श्री स्वामी समर्थांचे त्याच्यावर अत्यंत प्रेम होते. मन्याबाला ते हमखास प्रसाद देतच. परमात्मा योगीराजास माहीत होते की मन्याबा पूर्वजन्मातील एक भ्रष्ट योगी आहे. त्याच्या या जन्मातील पुण्यसंचयामुळे स्वामींच्या दरबारी उद्धारासाठी तो खेटे घालतो आहे. योगीराज स्वामींचे बोलणे सतत कोड्यात असल्यामुळे त्यांच्या बोलण्याचा पूर्ण बोध सगळ्यांना होत नसे. लोक चोळप्पा, बाळप्पा, सुंदराबाई किंवा इतर सेवेकऱ्यांना अर्थ विचारत. मन्याबाला मात्र श्री स्वामींच्या बोलण्याचा, वाचनांचा पूर्णपणे बोध होई, कारण त्याची पूर्वजन्मातली तयारी होती व वेडा असला तरी श्री स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण श्रद्धा त्याची होती. सततच्या परमात्म्याच्या सहवासाने वेड्या मन्याबाला ही सिद्धी प्राप्त झाली होती. बरेच लोक मन्याबाला आपले काम होईल का असे विचारत व मन्याबा होय किंवा नाही एवढेच उत्तर देत असत व त्याप्रमाणे घडे. लोक बऱ्याच वेळा त्यांना हवे असलेले उत्तर मन्याबाच्या तोंडातून येण्यासाठी प्रयत्न करीत, परंतु वेडा मन्याबा आपल्या मालकांची म्हणजे श्री स्वामी समर्थांची इमानदार असे व त्याला जे उत्तर द्यायचे तेच तो देत असे. लोक फारच त्रास देऊ लागले किंवा आग्रह करू लागले की मन्याबा म्हणे, नाही सांगणार, स्वामी मारतो, सालं काढतो. असा मन्याबा द्रष्टाही होता. काही दिवसापासून त्याने एकच घोषा लावला होता, बुवा येणार, आनंद होणार. लोकांना काहीच कळत नव्हते, परंतु परमात्मा श्री स्वामी समर्थांना मन्याबाच्या बोलण्याचा अर्थ माहीत होता. श्री स्वामी समर्थांच्या अजून एका मेरू पर्वताखालील निवडलेल्या योग्याच्या स्वामी भेटीची श्री स्वामी समर्थही आतुर होते आणि ते वाटच पाहत होते. तळ कोकणातील एका कुडाळ देशकर ब्राह्मण घराण्यात आनंदनाथांचा जन्म झाला. वालावलकरांच्या घरी जन्माला आलेला आनंदनाथ हुशार व चाणाक्ष होता. वडिलोपार्जित जडीबुटी विकण्याचा व्यवसाय आनंदनाथ चालवीत. घरगड्याच्या व्यापारासाठी हरड्याच्या व्यापारासाठी मुंबईस आलेल्या वेळी आनंदनाथांची भेट श्री रामचंद्र भेंडे यांच्याशी झाली व त्यांच्याकडून आनंदनाथास समजले की प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू या भूलोकावर अक्कलकोट येथे अवतरले आहेत. त्याच्या मनात त्वरित अक्कलकोटात जावे अशी इच्छा उत्पन्न होऊन आनंदनाथ अक्कलकोट येथे येण्यास निघाले. श्री स्वामी समर्थांची शक्ती त्यांना चुंबकासारखी खेचत होती. आनंदनाथ मुंबईहून रेल्वेने अक्कलकोटास पोहोचले. सकाळची वेळ होती. गावात पोहोचल्यावर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यापूर्वी गावाबाहेरील एका तलावावर हातपाय धुवून घेण्यास थांबले. तलावाच्या काठावर एक मोठा वडाचा वृक्ष होता. हातपाय धुवून वडाच्या झाडाखाली ठेवलेली आपली पिशवी उचलण्यास आले व वाकले. तेवढ्याच झाडावरून एक वडाची छोटी फांदी त्यांच्या डोक्यावर पडली व अंतरंगात मानस सरोवराच्या तीरावर ऐकलेला योगीराजांचा ओंकार ध्वनी घुमायला लागला. आनंदनाथ चमकले, सैरभैर झाले व इकडे तिकडे पाहू लागले. तोच श्री स्वामी समर्थ झाडावरून उतरून खाली आले व त्यांच्यासमोर उभे राहिले. 7 फूट उंच तेजस्वी श्री स्वामी समर्थांची दिव्य मूर्ती पाहताच आनंदनाथांचे अष्टसात्विक भाव तत्क्षणी जागे झाले. हात जोडले गेले व तोंडून उमटले, 14 विद्या पायापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, 64 कला जयाच्या अंकित, देवही ज्याशी शरणागत. हे प्रभू मायबाप्पा, कुठे होतात आपण? काय इतका वेळ लावलात मला भेटायला? श्री स्वामी समर्थ ज्याची वाट पाहत होते तो आपण निवडलेला शिष्य पाहून आनंदित झाले व आनंदनाथाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद तर दिलाच, पण आलिंगनही दिले. श्री स्वामी समर्थांनी आनंदनाथांच्या डोक्यावर हात ठेवताच मूलाधारातील कुंडलिनी सारी अष्टचक्रे भेदून सहस्त्रधारात येऊन बसली. जीवाशिवाची भेट होताच त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वसू लागली. योगीराज आनंदनाथांना घेऊन गावात
बुधवार पेठेतील मठात आले. वेडा मन्याबा बुवा आले, आनंद झाला असे म्हणून टाळ्या पिटून नाचू लागला. सगळे भक्त दर्शनार्थी सेवेकरी पाहतच होते. पुढची 6 वर्षे आनंदनाथांनी श्री स्वामी चरण सोडले नाही व आपल्या अक्कलकोटातच वास्तव्य केले. श्री स्वामींच्या आज्ञेनेच गावाबाहेर पडत श्री स्वामींचा पवाडा गाण्यासाठीच आमचा जन्म झाला आहे असेही ते सांगत. श्री सद्गुरू स्वामी समर्थ कृपेने आनंदनाथ आता सिद्धहस्त लेखक व कवी झाले होते. त्यांनी केलेल्या श्री स्वामी समर्थांवरील अप्रतिम रचना स्तवनगाथा म्हणून पुढे प्रकाशित झाल्या. त्यातले श्री गुरु स्तवन स्तोत्र तर फारच सुंदर होते. श्री स्वामी समर्थांच्या पूर्ण कृपेमुळे त्यांचे सर्व वाङ्मय मधुर, प्रासादिक व महिमाशाली झाले. त्यांनी 2000वरून जास्ती अभंग रचना करून श्री स्वामी स्वरूप व श्री स्वामी नामाचे अलौकिक महात्म्य फार सुरेख, भावपूर्ण व मार्मिक शब्दात केल्याने वाचणाऱ्याच्या अंतरंगात स्वामी प्रेम दाटून यायचे. एकदा श्री स्वामी समर्थ विठ्ठलाच्या मंदिरात गेले होते. बरोबरच्या मंडळीत आनंदनाथही होते. हरदास बुवांनी आज कीर्तनात गुरुकृपेवर निरूपण लावले होते. कीर्तन रंगात येऊन अर्धे झाले असता श्री स्वामी समर्थ हरदास बुवांना म्हणाले, थांबा, आता पुढचे कीर्तन आमचा आनंदनाथ करेल. गुरुआज्ञा शिरसाध्यवंत म्हणून आनंदनाथ कीर्तनास उभे राहिले. समोर परब्रह्म श्री स्वामी समर्थ बसलेले. आनंदनाथांचे हृदय उचंबळून आले. आनंदनाथांनी सुरुवात केली. अखिल ब्रह्मांडांचे एकमेव चालक, मालक व तारणहार परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांचा विजय असो. लोक हो, आपण सर्वजण खूप भाग्यवंत आहोत व ज्यामुळेच आपल्यास सद्गुरू श्री स्वामी समर्थ चरणांची प्राप्ती झाली आहे. हे गुरुचरण साधेसुधे नाहीत, तर जेथे देवांचाही उद्धार होतो असे ते मोक्षधाम आहे. आपल्या अवतार समाप्तीनंतर देवता ज्या निजधामी जातात त्या निजधामाचा अधिपती ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थच आहेत. सर्व सृष्टीनियंता असा हा स्वामी अनाकलनीय आहे. तो आपल्या बुद्धीने कधीही जाणता येणार नाही व कधी त्यानेच ही जाणीव करून दिली तर आपल्याला तीही झेपेलच असे नाही. एवढे अगाध आणि गूढ असे स्वामी समर्थ व त्यांचे सामर्थ्य आहे. सर्वसामान्य आपल्यासारख्या मनुष्याला रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे सहजच मिळतात. हा परमदयाळू सद्गुरू मनुष्याला संसार करत करत आध्यात्मिक प्रगती साध्य होण्यासाठीचा अंतिम तरणोपाय सांगतो. जन्माला येणारा जीव हा आपल्यासोबत आपल्या पूर्वजन्मातील बऱ्या वाईट कर्माची शिदोरी घेऊनच जन्माला येतो. त्यानुसार त्याला सुख दुःख हे भोगावेच लागते. सुख तर आपण सर्वजण आनंदाने भोगतोच, परंतु दुःख भोगायची वेळ आली की आपला धीर संपतो. आपण खचून जातो. आपली विचारशक्ती खुंटीत होते व तेथूनच भ्रमंती सुरू होते. सत्य काय व असत्य काय याचा सारासार विचार होत नाही. श्रद्धा व अंधश्रद्धेचा शहानिशा केला जात नाही. मानवी जीवाची भरकट सुरू होते. तेव्हा लोक हो, स्वतःची अशी अवस्था होऊ द्यायची नसेल किंवा झालेली असता सुधरवायची असेल तर या परब्रह्म सद्गुरूंचे चरण धरा, त्यांना शरण जा. याने तुमचा प्रपंच व परमार्थ दोन्हीही सहज तरतील. हे माझ्या गुरुरायांचे सामर्थ्य आहे. एवढा मोठा त्यांचा अधिकार आहे, असे त्यांचे अधिपत्य आहे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ देवांचा विजय असो. आनंदनाथांचे कीर्तनातील गुरुकृपेवरचे निरूपण ऐकून श्री स्वामी समर्थ प्रसन्न होऊन डोलत होते. त्यांनी आनंदनाथास जवळ बोलवले. आपल्या गळ्यातील तुळशीचा हार आनंदनाथांच्या गळ्यात घातला व बुवांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. आनंदनाथांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. श्री स्वामी समर्थ उद्गारले, वा वैरागी बुवा, उत्तम. एवढे बोलून स्वामी खाकरले. तोच शिष्योत्तम आनंदनाथांनी श्री स्वामी समर्थांच्या पुढे हाताची ओंजळ केली. परमात्मा परब्रह्माने कृपादृष्टीने आनंदनाथाकडे पाहून स्मित केले व प्रसाद म्हणून खाकरून स्वतःच्या तोंडातून आत्मलिंग त्यांच्या ओंजळीत घातले. आनंदनाथांची नजर ओंजळीत स्थिर होती. साधारण अर्धा इंच लांबी रुंदीच्या त्या आत्मलिंगाच्या तुकड्यावर श्री स्वामी समर्थांची 2 सुंदर चरणकमले होती.
इतक्या छोट्या आकाराच्या त्या चरणकमलावरील रेषानरेषा अगदी स्पष्ट दिसत होत्या. शेकडो लोकांच्या उपस्थितीत ही घटना घडली. आनंदनाथांचे जीवन धन्य झाले. श्री स्वामी समर्थांनी आनंदबुवांच्या राजयोगी होऊन वैभवात राहा आशीर्वाद दिला. सर्व जीवांना पुढे योग्य मार्ग दाखव अशी आज्ञा दिली. आनंदनाथांनी पुढे येवला सावंतवाडी जवळ होडवाडे व वेंगुर्ल्याजवळील घावडे गावी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापून सद्गुरूंची ध्वजा पुढे चालवली. परब्रह्म श्री स्वामी समर्थांना आपल्या प्रत्येक लीला सहचरांच्या कार्याबद्दल समाधान वाटत होते. भाग 46 समाप्त. धन्यवाद. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. मागील 46 भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र अगदी मन लावून ऐकत आहात. त्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. जर आपणास हे स्वामी समर्थांचे चरित्र ऐकण्यास आनंद होत असेल आणि छान वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भविष्यात इतरही अनेक प्रकारच्या कथा आपणास या चॅनलवरून ऐकायला मिळतील. भाग 47. इसवी सन 1838 पुण्यात रामानंद बिडकरांचा जन्म गंगूताई व बळवंतराय बिडकर यांच्या पोटी झाला. बळवंतराव बिडकर ब्रिटिश सरकारकडे नोकरी करत असत. छोटा रामानंद गोरापान व हुशार होता. रामानंदांच्या वयाच्या 7व्या वर्षी बळवंतरायांचे अकाली निधन झाले. ब्रिटिश सरकारने रामानंदांच्या मातोश्रीस सालाना 200 रुपये पेन्शन देऊ केली होती, परंतु त्या साध्वीने नकार दिला. रामानंदांची वृत्ती जिज्ञासू होती व देवाबद्दलचे वेड अगदी बाळपणापासून होते. 10-12 वर्षांचा रामानंद हट्टाने पंढरपुराच्या यात्रेला एकटाच गेला. आषाढी एकादशीचा दिवस. पांडुरंगांच्या मंदिरात हजारो लोकांची दर्शनासाठी गर्दी उडाली होती. त्या उसळलेल्या गर्दीत रामानंदांचा जीव घुसमटू लागला. तेवढ्यात एका कणखर हाताने त्याला बाजूला खेचले व सरळ पांडुरंगांच्या पायाशी नेले. पांडुरंगांच्या पायावर डोके ठेवून रामानंदाने मान वर करून त्या व्यक्तीकडे पाहिले. गोरेपान, तेजपुंज, 7 फूट उंच अशा आपल्या योगीराजांनी रामानंदास आज विठ्ठलाचे दर्शन घडवले होते. परत हात धरून रामानंदास त्या गर्दीतून बाहेर आणून चंद्रभागेच्या किनाऱ्यावर लोटलेल्या अफाट जनसागरात सोडून योगीराज नाहीसे झाले. रामानंद हे आजोबा कोण असावेत असा विचार करू लागले. योगीराजांची भेदक नजर व प्रेमळ स्पर्श त्याला सारखा आठवत होता. पुढे काही दिवसांनी रामानंद सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनास गेले असता मंदिराच्या प्रांगणात तेच आजोबा त्याची वाट पाहत असल्याचे उभे होते. रामानंद मंत्रमोहित झाल्यासारखा योगीराजांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. योगीराजांनी त्याचा हात धरून मंदिरात प्रवेश करते झाले. योगीराजांनी रामानंदांच्या हातात विडा ठेवला व देवीस तांबूल भरवण्यास सांगितला. रामानंदाने देवीच्या मुखात तांबूल ठेवताच योगीराज देवीस म्हणाले, महामाये, माझ्या बाळास प्रसाद दे. देवीच्या मुखातील विडा तक्षणी रामानंदांच्या हातात पडला. पुजारी हे सर्व आश्चर्यचकित होऊन पाहत होते. योगीराज रामानंदास घेऊन बाहेर आले. मंदिराच्या प्राकारात पोहोचल्यावर रामानंदाने काही विचारायच्या आत परत नाहीसे झाले. दुसऱ्यांदा योगीराजांचे दर्शन झाल्यावर रामानंद विचारात पडला की ह्या आजोबांचा माझ्याशी काय संबंध असावा. पुण्यात परत आल्यावर हरहुन्नरी रामानंदाने जड जवाहीर व सुगंधी द्रव्यांचा व्यापार चालू केला. व्यवसाय उत्तम चालू लागला. पैसेही मुबलक मिळू लागले. केळगावच्या रामजी पाटलांची कन्या राणूबाई हिच्याबरोबर विवाह संपन्न झाला. सुगंधी द्रव्यांच्या व्यवसायासाठी भ्रमण खूप होऊ लागले. रामानंदांच्या मनात आता किमयेची विद्या शिकावी असे येऊ लागले. जोहरी म्हणून पुण्यात नावलौकिक मिळवला होताच. एका साधूकडून अत्यंत चिकाटीने धातूपासून सोने बनवण्याची किमया सिद्धी शिकून घेतली. आता तर अपार धनदौलत व पैसाही येऊ लागला. पण त्याचबरोबर व्यसनाधीनताही आली. रामानंदाचे एक नर्तकीवर प्रेम बसले. तिचेही त्यांच्यावर प्रेम असल्याने तिने दुसऱ्या लोकांसाठी नाचणे बंद केले, कारण रामानंदांनी तिच्याबरोबर लग्न करण्याचे वचन दिले होते. परंतु रामानंदांचे अगोदरच लग्न झालेले असल्यामुळे हा तिढा कसा सोडवावा याचा विचार रामानंदांच्या मनात सारखा येत असे. अचानक ती नर्तिका सर्पदंशामुळे मेली. रामानंदास धक्काच बसला व अतीव दुःख झाले.
नर्तकीप्रती जीव असल्याने त्यांना जगाप्रती वितराग आला होता. संसारात दुःखाची व्याप्ती झाल्यावर माणसास अध्यात्माची आठवण येते. मनःशांती व समाधानासाठी रामानंद अध्यात्मात काही उपाय मिळतो का पाहू लागला. यावेळी एका रामदासी माणसाने उपहासाने हसून रामानंदांस म्हणाले की अध्यात्म म्हणजे इतके सोपे व ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. तुझ्यासारखा ऐश्वर्यात लोळणारा माणूस काय अध्यात्म प्रगती करेल व काय मिळवेल. रामदासाचा टोमणा सिद्धी रामानंदांच्या जिव्हारी लागला. रामानंदाने मनाशी ठरवले की पाहूच आता अध्यात्म म्हणजे काय. असा विचार करून आपले आराध्य दैवत मारुतीच्या मंदिरात जाऊन त्याचा धावा चालू केला व अनुष्ठानास बसले. इतक्यात रामानंदांच्या कानात दैववाणी ऐकू आली की तू अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांकडे जा. अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ रामानंदांची वाटच पाहत होते. नराचा नारायण करून दाखवणार होते. रामानंद अक्कलकोटास पोहोचले तेव्हा श्री स्वामी समर्थ राजवाड्यास निवासास होते. बुधवार पेठेतील अप्पासाहेब शेरखान त्यांच्या घरी रामानंदाने मुक्काम केला. श्री स्वामींचे दर्शन झाल्यावर अन्न पाणी ग्रहण करणार नाही अशी प्रतिज्ञा केली. परंतु श्री स्वामी समर्थ राजवाड्यात असल्यामुळे दर्शनास जाता येत नव्हते. स्वामी स्वतः कधीही बाहेर येतील हेही सांगता येत नव्हते. हट्टी व निग्रही रामानंद आपल्या प्रतिज्ञेवर कायम होते. अंतर्यामी श्री स्वामींना नारायणांचा निश्चय माहीत होता. श्री स्वामींनी द्वारपालास राजवाड्याचा दरवाजा उघडण्यास सांगितले. द्वारपाल राजाच्या आज्ञेशिवाय उघडण्यास तयार होईना. परंतु परमात्म्याला कोण अडवणार. स्वामी स्वतःच राजवाड्याच्या भिंतीवर चढले व 20 फुटावरून उडी मारून राजवाड्याच्या बाहेर निघून आले. दर्शन भेटीसाठी दूरवर येऊन निराहार बसलेल्या रामानंदांसाठीच की काय हे स्वामींनी केले होते. रामानंद श्रीफळ, उदबत्ती, पुष्पहार व खास अत्तर घेऊन योगीराज श्री स्वामींच्या दर्शनास गेले. परमात्म्याची पाद्यपूजा करून चरणावर मस्तक ठेवले. स्वामींनी रामानंदांस विचारले की माझ्या पाया पडतो आहेस. धीट रामानंदांनी उत्तर दिले की माझा पाया मजबूत करा. स्वामी मंदपणे हसले व म्हणाले, अभी यहाँ से चले जाओ, तुम्हारा काम हो गया. रामानंद समाधानाने परत पुण्यात आले. त्यांची वृत्ती आता पालटू लागली. स्वामीरायांच्या नामस्मरणात वाचून काही सुचेनासे झाले. पूर्वकल्माचे सारे दोष घालवण्याची प्रक्रिया सुरूच होती. रामानंद परत अक्कलकोटास आला. त्यावेळी दर्शनाबरोबरच उपदेश व मार्गदर्शन मिळावे असे त्याला वाटत होते. रात्रंदिवस स्वामींची सेवा करू लागला. एके दिवशी रात्री श्री स्वामींचे पाय चेपीत असता श्री स्वामींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. अचानक श्री स्वामींच्या गुडघ्याच्या मधून एक नाग बाहेर पडला व फणाकडून फुतकारू लागला. परंतु रामानंद डगमगला नाही. शांतपणे त्याने पाय चेपणे चालूच ठेवले. स्वामी एकदम खडबडून उठले व रामानंदांस म्हणाले, तू बडा जिंद है, राक्षस है, असे म्हणून खाडकन रामानंदांच्या थोबाडीत मारली. श्री स्वामींचा दिव्य हाताचा परिसर स्पर्श रामानंदांच्या गालावर पडताच रामानंदांची समाधी लागली. 24 तासाच्या समाधीनंतर रामानंद भानावर आला होता. पूर्ण कृपांकित झालेला रामानंद आता काही मागण्याच्या पलीकडे गेला होता. स्वामीचरणी मस्तक ठेवताच सेवा बजाव असा आदेश झाला. रामानंदाने सहस्त्र भोजन घालायचे असे ठरवून तयारी केली. सहस्त्र भोजन संपन्न झाल्यावर रामानंद स्वामींसमोर हात जोडून उभा राहिला. वेळ आली होती. श्री स्वामी समर्थांनी दक्षिणेसाठी आपला हात रामानंदांपुढे केला व म्हणाले, भोजन तो दिया लेकिन दक्षिणा नहीं दिया. अब गुरुदक्षिणा कितनी देगा. बहुत देगा ना. रामानंदाने आज्ञाप्रमाण असे उत्तर दिले. रामानंदांना पैशाची चणचण तर नव्हतीच. मागून श्री स्वामी ते किती मागतील असा त्याने विचार केला. अचानक श्री स्वामी म्हणाले, तेरे से दक्षिणा नहीं दी जाएगी. देना है तो वचन दे. व हात पुढे केला. रामानंदांनी काहीही विचार न करता श्री स्वामींच्या हातावर हात ठेवून त्रिवार वचन दिले. व काय आज्ञा आहे असे विचारताच स्वामी उत्तरले, हा जो तू जडूबुटी का उद्योग व किमया करतोस तो आजपासून बंद करावा. ज्या किमयेच्या जोरावर रामानंद आजपर्यंत ऐश्वर्यसंपन्न जीवन जगले, बेफिकीर वागले, चैन केली व तो संपत्तीचा स्रोतच श्री स्वामींनी एका क्षणात गुरुदक्षिणा मागून काढून घेतला. रामानंद खडबडून जागा झाला. परंतु वेळ येऊन गेली सुद्धा होती. तरीही काकणभर बुद्धिचातुर्य उरले असल्यामुळे रामानंदांनी
श्री स्वामी सांगितले, आपल्या आज्ञेप्रमाणे मी हा उद्योग करणार नाही, परंतु शिष्य तयार करीन. आता श्री स्वामी समर्थ हसू लागले व म्हणाले, झाला तर कर, पण राम्या, भूक लागल्याशिवाय जेवू घेतले असता चीज होणार नाही. अन्नाचा चिवाडा होईल. यानंतर श्री स्वामी समर्थांनी रामानंदांस पुन्हा अक्कलकोटी येऊ नये अशी आज्ञा दिली व त्याच्या अंगावर 2 पंचे भिरकावून नर्मदा प्रदक्षिणा करण्यास सांगितले. आता सिद्ध बनलेल्या रामानंदांची उर्वरित शेवटची खडतर परीक्षेची वेळ होती. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार रामानंदांनी ओंकारेश्वर गाठले. नर्मदा परिक्रमा सुरू केली. सद्गुरूंनी दिलेल्या 2 पंचांव्यतिरिक्त सुतळीचा तोडाही न घेता अनवाणी अयाचित परिक्रमा, हिंस्र श्वापदांचे आगार असलेल्या त्रिशूळ पाण्याच्या जंगलातून निर्भीडपणे प्रवास केला. मगरींच्या संचारामुळे खवळलेल्या डोहातही उडी टाकली. भोवळ आणणाऱ्या रणरणत्या उन्हातही पायपीट केली. अन्न पाण्याविना धारधार दगडगोट्यांच्या व सराट्यांच्या मार्गातून अनवाणी हिंडताना रक्तबंबाळ झालेल्या पायांची तमा बाळगली नाही. केवळ गुरु आज्ञापालन या हेतूने अवल निष्ठेने भ्रमण सुरू केले. एका रात्री जंगलात वास्तव्यात असता श्री स्वामी समर्थ प्रगट झाले. त्यांच्याबरोबर नर्मदा मैयाही रामानंदास आशीर्वाद देण्यासाठी स्वतः आली होती. नर्मदा मैयाने रामानंदांस अमृतासारखे मधुर दूध प्रसाद म्हणून दिले. रामानंदांनी मैयांच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेतला. श्री स्वामी समर्थ कौतुकाने आपल्या या शिष्योत्तमास न्याहाळत होते. रामानंदाने स्वामींचे पाय धरले. श्री स्वामींचा कृपा आशीर्वादात्मक हात त्यांच्या डोक्यावर होता. रामानंद आता पूर्ण विरागी, निर्मोही, निरहंकारी व निर्लज्ज झाले. नराचा नारायण बनण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. गुरु व शिष्य एक झाले होते. यापुढे श्री स्वामी समर्थांची ध्वजा पुढे चालवायची होती. मानसरोवरच्या तीरावरील ओंकारध्वनी रामानंद महाराज बनलेल्या शिष्योत्तमाच्या चिदाकाशात उमटू लागला होता. अजून एक लीला सहचरास श्री स्वामी समर्थांनी मार्गस्थ केले होते. भाग 47 समाप्त. धन्यवाद.